हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अर्थातच थंबनेल बघितला असेल। आनंदाचा क्षण आहे आमच्या दोघांसाठी, म्हणजे माझ्यासाठी आणि माझे जे छोटे बंधू आहेत गुणवंत माळी सर, आमच्या दोघांसाठी। कारण की आम्हाला दोघांना माननीय दिनेश सर आणि माननीय पवन वाघ सर या दोघांच्याही हस्ते बेस्ट एज्युकेटर अवॉर्ड हा काल मिळाला आणि हा आनंद मला तुमच्या सोबत सुद्धा साजरा करायचा होता। पण प्रोग्राम मध्ये फक्त एज्युकेटर्स असल्या कारणामुळे स्टुडंट्सला एंट्री नव्हती। पण हरकत नाही, आपला हा जो काही आनंदाचा क्षण आहे हा तुमच्या सोबत मला शेअर करता यावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे। कारण की या आनंदाच्या क्षणाला अनुभवण्यासाठी अग्रस्थानी किंवा सिंहाचा वाटा हा तुमचा आहे। कारण की तुमच्या सपोर्टमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचणं अशक्य होतं। सो पुन्हा एकदा सगळ्यात सुरुवातीला मला जो काही हा अवॉर्ड मिळालेला आहे, हा अवॉर्ड मी तुम्हाला समर्पित करतो, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना समर्पित करतो की ज्यांनी मला ऑनलाईनच्या माध्यमातून ऑफलाईनच्या माध्यमातून भरभरून प्रेम दिलेलं आहे, भरभरून सपोर्ट केलेला आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं, आपल्या कोर्सला जॉईन झालेले आहेत, आपल्या ग्रुप्सला जॉईन झालेले आहेत। सो पुन्हा एकदा बाळांनो, तुमच्या सपोर्ट शिवाय इथपर्यंत पोहोचणं आमच्यासाठी अशक्य होतं। सो हॅट्स ऑफ टू यू। ठीक आहे, सुरुवात करूया व्हिडिओला। याच्यामध्ये मी पूर्ण समजावून सांगणार की कशा पद्धतीने ही जर्नी होती आमची कालच्या प्रोग्रामची। सो हा जो काही इव्हेंट होता बाळांनो, या इव्हेंटचं नाव होतं महाराष्ट्र एज्यू क्रिएटर समिट 2024। महाराष्ट्रामध्ये घडणारा हा सगळ्यात पहिला आणि अशा प्रकारचा सगळ्यात पहिला इव्हेंट होता असं म्हणायला काही हरकत नाही की जिथे सर्व महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर्स हे एकत्र आलेले होते। आणि याचं बऱ्यापैकी क्रेडिट, मी तर म्हणेल सर्व क्रेडिट हे पूर्णपणे दिनेश सरांचं आहे, त्यांच्या टीमचं आहे। कारण की त्यांनी हा पूर्ण प्रोग्राम या ठिकाणी ऑर्गनाइज केलेला होता। अतिशय व्यवस्थितपणे प्रॉपर प्रत्येक गोष्टींची काळजी ही त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती। म्हणजे एंट्री केल्यापासून नाश्त्याची सोय असेल, प्रोग्राम ज्या ठिकाणी कंडक्ट करण्यात येणार आहे तो ऑडिटोरियम असेल, किंवा प्रोग्राम संपल्यानंतरचं जेवण असेल, आणि त्यासोबतच फोटो सेशन असेल, यूट्यूबची लाईव्ह स्ट्रीमिंग असेल। तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांनी यूट्यूबला सुद्धा हा प्रोग्राम एन्जॉय केला असेल। सो आतले इन्साइट्स तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। लेट्स स्टार्ट द सेशन। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं लोकेशन प्रोग्रामचं जे होतं ते होतं भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्य सभागृह, हे आहे दहिसर मध्ये, मुंबई मीरा रोड। ओके, आणि प्रोग्रामचं नाव महाराष्ट्र एज्यू क्रिएटर समिट 2024। हा पहिल्यांदा अशा पद्धतीने होणारा कुठला तरी प्रोग्राम आहे जिथे सर्व एज्युकेटर्स एकत्र आले होते। सो पुन्हा एकदा या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि मी अभिनंदन यासाठी करतो कारण की या ठिकाणी हा जो काही प्रोग्राम झाला तो हा अतिशय व्यवस्थितपणे साजरा झाला, कुठल्याही प्रकारचं विघ्न त्याच्यामध्ये आलं नाही। म्हणून मी पुन्हा एकदा अभिनंदन या दोघांचं करतो, दिनेश सरांचं आणि पवन वाघ सरांचं। त्यासोबतच पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो की आम्हाला इतका सन्मान दिला। तिथे येऊन एज्युकेटर अवॉर्ड तुमच्या हाताने रिसीव्ह करणं आमच्यासाठी खरंच एक खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे। चलो ग्रेट बाळांनो, सेशनमध्ये पुढे मला स्पेशल थँक्स म्हणायचे आहेत सह्याद्री ट्युटोरियल्स। तुम्ही सगळेजण यूट्यूब चॅनल बघत असाल, सह्याद्री ट्युटोरियल हे यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे माननीय महेश सर। कारण की बाळांनो, मी जेव्हा माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट केली ना, तर त्या जर्नीमध्ये सुरुवातीला मला फारसं कोणी ओळखत नव्हतं। आणि तुम्हाला माहिती नसेल कदाचित, यूट्यूबला जेव्हा तुम्ही सुरुवातीचा प्रवास करतात तेव्हा सुरुवातीला जे विद्यार्थी आपल्यासोबत कनेक्ट होतात त्यांना कनेक्ट करणं फार अवघड असतं। आणि सोबतच सबस्क्रायबर बेस हा कमी असल्यामुळे लवकर कोणी तुमचं चॅनल रेकमेंड करत नाही, बघत नाही। सुरुवातीच्या स्टेजमध्ये जो पुश हवा असतो, जी तुमच्या चॅनलला ग्रोथ हवी असते, आणि ती ग्रोथ मला सरांमुळे मिळाली। कारण की सुरुवातीच्या स्टेजमध्ये सरांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून माझ्या चॅनलचं प्रमोशन केलं होतं। ते अर्थात आताही करतात, बायोलॉजीसाठी कोणाला जर चॅनल हवं असेल तर ते माझंच नाव सांगतात। त्याच्यामुळे मी सरांचा या ठिकाणी सदैव ऋणी राहणार आहे। आणि सर काल माझ्यासोबत तिथे होते, मी त्यांच्यासोबत प्लॅटफॉर्म शेअर केला, आम्ही बसलेलो पण शेजारीच होतो। त्याच्यामुळे अर्थातच हे जे ऋण आहे सरांचं ते माझ्यावर मी तर म्हणेल की मरेपर्यंत राहणार आहे, फेडता येणार नाही मला। पण पुन्हा एकदा स्पेशल थँक्स टू महेश सर फॉर शेअरिंग अँड अपलिफ्टिंग माय यूट्यूब चॅनल ॲज वेल। ओके, तुमचे आशीर्वाद असू द्या। त्यानंतर ही पूर्ण टीम ज्यांच्यासोबत आम्ही काल होतो, सर्व एज्युकेटर्स होते। मग मी काय केलं, सगळ्यांसोबत जे काही मोमेंट्स आहेत ते मोबाईलमध्ये कॅप्चर केले। कारण की हा क्षण हा पहिल्यांदा घडत होता, सर्व एज्युकेटर्स एकत्र आलेले होते। आणि हे नंतर कधी घडेल
माहीत नाही, पण आनंदाचा क्षण आहे, एन्जॉय करता यावा, कॅप्चर करता यावा म्हणून मी मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेतलं. तुम्ही इथे बघू शकता चिमूज केमिस्ट्रीच्या प्रार्थना मॅम आहेत, गॅलेक्सी मॅम आता इंग्लिशच्या है ना. तुम्ही ज्यांना माझ्या कॉम्पिटिटर समजतात एकदम बरोबर. अंजली मॅम आहेत ज्ञान लॅबच्या, पण त्या कॉम्पिटिटर्स नाही आहेत. खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा सुद्धा आणि आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखतो असं काही नाही आहे. आम्ही अनअकॅडमीसोबत अनअकॅडमीमध्ये काम करत असताना आम्ही दोघं एकत्र होतो, तेव्हापासून आमची ओळख आहे. त्याच्यामुळे तो काही विषय नाही. काल पर्सनली भेटायला मिळालं. तो एक स्पेशल मोमेंट होता. त्यांचे बंधू आहेत तिथे सोबतच. त्यासोबतच तुम्ही यांना ओळखत असाल, प्रशांत सर एकदम बरोबर. त्याच्यानंतर हे आपले सौरभ गाडगे सर, मुकेश नायक सर है ना, स्पेशल फ्रेंड. त्यांच्यासोबत तर काय सांगू, आधीपासूनचे रिलेशन्स. मी त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहे, ते सुद्धा माझ्या घरी येऊन आलेले आहेत. आम्ही नाशिकला एकत्र फिरलो भरपूर वेळेस है ना, त्र्यंबकेश्वर दर्शन वगैरे. सो स्पेशल थँक्स टू मुकेश नायक. आरजी ओके. राहुल जेवाणी सर माझ्यासोबत 3 प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी काम केलं. अनअकॅडमीला काम केलं होतं, नूनला काम केलं होतं, यूट्यूबला तर ते आहेच. आणि काल प्रत्यक्ष भेटले. हे त्यांचे बंधूच म्हणायला काही हरकत नाही. ओके राईट. सो चांगली मैत्री आहे त्यांच्यासोबत सुद्धा, नेहमी बोलणं चालणं होत असतं. काल प्रत्यक्ष भेटलं, त्याच्यामुळे फार छान वाटलं. त्याच्यानंतर तुम्ही इथे यांनाही ओळखत असाल, तुमचे सोविन सर आहेत. हे आपले पार्थ काय म्हणूया आपण, मोमाया सर आहेत बरोबर आहे राईट, गुणवंत सर. आणि हे जे सर आहेत हे शुभम झा सर आहेत. तुम्ही यांना ओळखता की नाही मला माहीत नाही. त्यांचं 9 आणि 10चं यूट्यूब चॅनल आहे राईट. या सरांचे यूट्यूब व्हिडिओज तुम्ही बघितले असेल, ॲनिमेटेड असतात, खूप छान असतात. पार्थ, मोमाया. ओके. त्याच्यानंतर JR ट्युटोरियलची पूर्ण टीम होती. ओके. एस्पेशली संजीव पांडे सर असतील किंवा त्यांचे जे काही हेड असतील. ओके. सरांचे पण काय म्हणूया आपण 1 मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट झाले, त्याच्यामुळे केक कटिंगमध्ये सर सुद्धा सहभागी होते. सो JR ट्युटोरियलची पूर्ण टीम त्यांच्यासोबत एन्जॉय करायला मिळाला, क्षण भारी वाटलं. ओके. त्याच्यानंतर मुकेश नायक सर आणि RG लेक्चर्स, कारण की दोघंही जण फिजिक्स विषय खूप छान शिकवतात मुलांना फ्रीमध्ये. बऱ्यापैकी कंटेंट या दोघांच्याही यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे आणि दोघंही माझ्या एकदम क्लोज आहेत, जवळचे आहेत. फिजिक्ससाठी मला काही हवं असलं तर मी या दोघांचं नाव, आणि मराठीमध्ये जर हवं असेल तर सह्याद्री ट्युटोरियल, महेश सरांचं नाव हे नेहमी रेकमेंड करतो. अर्थातच यांची स्पेशल प्लेस आहे हार्टमध्ये. चला पुढे जाऊया. साळुंके सर इंग्लिश विषय, तुम्ही सगळ्यांनी त्यांचे लेक्चर्स बघितले असतील, यूट्यूबला अवेलेबल आहेत सर. ओके. मुकेश नायक सरांच्या चॅनलवर त्यांचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. यांच्यासुद्धा एका रिलेटिव्हच्या लग्नामध्ये मी सहभागी झालो होतो, तिथे आमची सगळ्यात पहिले ओळख झाली आणि फार भारी वाटलं. त्या कालच्या सेशनमध्ये एक छोटासा मस्त आतली इन्साईट अशी आहे की एक घटना अशी घडली की मी छानपैकी पांढरा शर्ट, ब्लॅक पॅन्ट घालून मला प्रोग्रामला जायचं होतं. सो मी ते चेंज वगैरे करून मी चाललो होतो. ठीक आहे. आणि त्याच्यावरती ब्लेझर होतं. मग मुंबईचं वातावरण थोडं दमट होतं, म्हटलं डायरेक्ट प्रोग्रामच्या वेळेस ब्लेझर घालूया. मग पांढरा शर्ट आणि पॅन्ट होती. तर बाळांनो तिथे नेमकं झालं असं की नाश्ता करत असताना, म्हणजे मी ॲक्च्युली ना ट्रेनने गेलो, ट्रेनचं रिझर्वेशन होतं माझं, ट्रेनने गेलो. सो नाश्ता करायचा होता मला एका ठिकाणी. नाश्ता करत असताना ते नेमकं काय म्हणतो आपण, ती चटणी असते ना, ती थोडीशी इथे उडाली. बरोबर इथे 2-3 असे ऑइलचे पिवळ्या रंगाचे स्पॉट पडले. म्हटलं बापरे, आपल्याला तर आवडला जायचं आहे आणि हा शर्ट जो आहे आता खराब झाला, आता कसं करायचं. तर बाळांनो तुमचा विश्वास बसणार नाही. केमिस्ट्रीचे गुणवंत सर माझ्यासोबत होता. लगेच केमिस्ट्रीचं नॉलेज अप्लाय केलं. सर आपण एक काम करू म्हणे, खडू शोधू म्हणे. ओके. चॉक असतो ना व्हाईट शॉट, तो शोधू. आता विचार करा, मुंबई सकाळी 8 वाजता कुठे खडू सापडणार आहे राईट. मग जिथे आमचं हे लोकेशन होतं, लोकेशनच्या शेजारी एक हार्डवेअरचं दुकान होतं. त्या हार्डवेअरला त्या ठिकाणी मी गेलो, मी आणि सर. त्यांना म्हटलं यार खडू आहे का. तो म्हणे खडू आहे, बॉक्स घ्यावा लागेल. म्हटलं बॉक्स नाही, मला एकच खडू हवा आहे. मग तो एक खडू घेतला, तो पण अर्धा घेतला, 2 रुपये दिले त्याला. ठीक आहे. आणि त्या खडूने तो जो डाग आहे, तो डाग त्या ठिकाणी काय म्हणूया आपण कोपअप केला आणि तो मॅच झाला. ठीक आहे. म्हणजे लक्षात नाही आलं की तिथे डाग वगैरे पडला. तो अशा पण काही फनी गोष्टी प्रोग्राममध्ये घडत असतात, ज्या अनएक्सपेक्टेड असतात. त्याच्या अगोदर म्हणजे खडू लावण्याच्या अगोदर खडूच भेटत नव्हता. मग एक पानटपरी होती, त्या पानटपरीमध्ये चुना असतो ना, तो चुना लावला. तर चुन्याने गेलं काय, तर तो डाग पूर्णपैकी म्हणजे बऱ्यापैकी फेड झाला होता, हलका झाला होता, पण तो दिसत होता. त्याला आम्हाला पूर्णपणे म्हणजे असं एकदम मॅच करायचा होता. सो ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही, आमच्या दोघांमध्ये होती, आता तुम्हाला कळाली. सो असं पण बऱ्याच वेळेस होत असेल ना, होते असं कधी कधी. ठीक आहे. की काहीतरी प्रॉब्लेमच होतो, ज्या एक्सपेक्टेड नसतं अशा काहीतरी गोष्टी होतात. आणि आपण घराच्या बाहेर असल्यावर करणार काय नाही का, आणि एवढ्या लांब ठिकाणी मुंबईमध्ये. आणि प्रोग्राममध्ये ना बाळांनो कमालीची गुप्तता, सिक्रेसी पाळण्यात आली होती. कारण की प्रोग्राम कुठे होणार हे आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं 1 दिवस अगोदरपर्यंत. 1 दिवस अगोदरच आम्हाला प्रत्येकाला मेसेजेसद्वारे कळवण्यात आलं की इथे प्रोग्राम होणार आहे. तोपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला सांगण्याची परमिशन नव्हती, कारण की ऑब्वियस एवढे सगळेजण एकत्र म्हटल्यावर विद्यार्थी पण तिथे गर्दी करतील आणि मग सगळ्यांना हँडल करणं फार अवघड होऊन जाईल. म्हणून या ठिकाणी प्रोग्राममध्ये कुठल्याही एज्युकेटरने तुम्हाला काहीही सांगितलेलं नव्हतं, सिक्रेसी होती. त्याच्यानंतर मिथिलेश सर, तुम्ही सगळेजण यांचे लेक्चर्स पण बघत असाल. यांच्यासोबत एक तर स्पेशल ओळख झाली. मी त्यांना आता नावच देऊन टाकलं हँडसम सर. ओके. मी त्यांना आता बोलताना हँडसम सरच बोलतो, दिसायला हँडसम पण आहेत. क्लिअर. चलो
आणि हां, हे फायनल फोटो सेशन, या फायनल फोटो सेशनमध्ये आम्ही सगळेजण, ठीक आहे, ज्यांना अवॉर्ड्स मिळाले, एकत्र प्लॅटफॉर्म शेअर केला. इथे तुम्ही बघू शकता, मी इथे दिसतोय तुम्हाला. ओके, राईट. माझ्यासोबत सौरव सर आहेत, ठीक आहे, अंजली मॅम आहेत इथे, ठीक आहे, या प्रार्थना मॅम आहेत, गॅलेक्सी मॅम आहेत, वरती पूर्ण टीम आहे, आरजी सर आहेत, महेश सर आहेत. ओके, इकडे सोविन सर आहेत, इकडे JR ट्युटोरियलची टीम पण आहे. ओके, छान वाटलं, भारी वाटलं, मस्त प्रोग्राम होता. पुन्हा एकदा बाळांनो, तुमचा सपोर्ट असल्याशिवाय शक्यच नव्हतं. लास्ट बट नॉट लिस्ट, या दोघांच्या हस्ते अवॉर्ड मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अर्थातच मी ज्यांचे सेशन्स लहान असताना बघायचो, पवन वाघ सर आपल्या सगळ्यांना सिनियर आहेत, कारण की 2G आणि 3Gच्या जमान्यामध्ये व्हिडिओ अपलोड करणं ही फार चॅलेंजिंग गोष्ट होती. व्हिडिओ अपलोड होणं फार अवघड असतं. आता तरी इंटरनेट आहे, फास्ट इंटरनेट आहे. ओके, तर फास्ट इंटरनेटच्या जगामध्ये शक्य आहे. सो या दोघांच्या हातामधून मला हा अवॉर्ड मिळाला. थँक्यू. आम्हाला दोघांनाही, गुणवंत सर असतील, मी असेल, आम्हाला दोघांनाही ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता अर्थातच खूप सारी एनर्जी आम्ही प्रोग्राममध्ये घेऊन आलो. दिसला ना तुम्हाला? हां, मी परत इथं दाखवतो. ओके, राईट. हां, खूप सारी एनर्जी आता प्रोग्राममधून घेऊन आलो. एन्थुझियास्टिक आहोत. काल रात्री उशीर झाला, त्याच्यामुळे रात्री तर काही व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं. आता व्हिडिओ बनवला आणि अपलोड करून तुम्हाला देतोय. पुन्हा एकदा स्पेशल थँक्स म्हणेल मी दिनेश सरांना, कारण की हा प्रोग्राम खूप छान पद्धतीने दिनेश सर आणि त्यांचे जे इतर मुंबईतले यूट्यूबर्स आहेत त्यांनी प्रॉपरली ऑर्गनाईज केलेला होता. अर्थातच पहिला म्हणजे असा कुठला तरी प्रोग्राम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडतोय जिथे सगळे यूट्यूबर्स एकत्र येतात. मजा वाटली, छान वाटलं. पुन्हा एकदा स्पेशल थँक्स. मला सगळ्यांची नावं तर नाही घेता येणार, पण आशिष सर असतील, त्याच्यानंतर मिथिलेश सर असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, नावं मला नाही घेता येते, आय एक्स्ट्रीमली सॉरी. पण पूर्ण टीमचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. खूप छान आणि काटेकोर पद्धतीने एकदम सुबद्ध असं नियोजन प्रोग्रामचं होतं, स्टार्टिंग टू एंड, शेवटपर्यंत क्लिअर. आणि हॉलही खूप छान होता. सो बाळांनो, बस एवढंच मी तुम्हाला सांगेल. तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालं. पुन्हा एकदा हा जो काही अवॉर्ड मला मिळाला, हा तर मी तुम्हाला समर्पित ऑलरेडी केलेलाच आहे. यासोबतच माझे आईवडील आहेत की ज्यांच्या सपोर्टमुळे मी इथे उभा आहे. माझी वाईफ आहे, माझ्या 2 मुली असतील, ठीक आहे, माझे छोटे भाऊ ज्यांनासुद्धा माझ्यासोबत हा अवॉर्ड काल मिळालेला आहे. गुणवंत सर, त्यांचं केमिस्ट्री बाय गुणवंत माळी हे चॅनल आहे. त्यासोबत माझा जो मित्र परिवार आहे, जो नेहमी क्षणाक्षणामध्ये, संकटाच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये सुद्धा माझ्यासोबत उभा राहतो, मित्र परिवार. आणि अर्थातच माझं ऑफलाईन सेंटर नाशिकमध्ये आहे, सरस्वती सायन्स ट्युटोरियल नावाने. त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समर्पित करतो. आणि जे समाजातले इतर घटक जे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये व्हर्च्युअली असतील, ऑनलाईन असतील, प्रत्यक्ष असतील, जो समाज बांधव ज्यांना म्हणतो आपण, आणि ज्यांच्यामुळे मी घडलो असे माझे शिक्षक, या सगळ्यांना हा आजचा जो काही अवॉर्ड आहे हा समर्पित करतो. आणि हे सेशन या ठिकाणी थांबवतो. बाळांनो, पुन्हा एकदा तुम्हाला स्पेशल थँक्स, कारण की तुमच्या सपोर्टमुळे हे शक्यच नव्हतं. ठीक आहे, चलो, विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद अँड कीप ब्लेसिंग, कीप सपोर्टिंग. बाय.